आज मी तुम्हाला पापडापासून मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा उडदाच्या पापडाचे या पद्धतीने काप करून घ्यायचे। त्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, ओवा हातावरती चोळून घालायचा आहे, हळद, लाल मिर्च पावडर, धना पावडर, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ घालायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भजीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ मस्त असं तयार झालं की त्यात आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे, त्यावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे। एकीकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल मस्त असं गरम झालं की पापड या पद्धतीने पिठात बुडून आपल्याला गरम तेलात सोडून घ्यायचं आहे। आता ही भजी तळताना आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि मस्त अशी भजी तळून घ्यायची आहे। बघा ही भजी लहान मुले खूप आवडीने खातील। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा।